हॅलो, अगं जरा मला 500 रुपये पाठव ना, कॉफी प्यायची होती. 500 रुपयाची कॉफी कधीपासून यायला लागली? अगं तुला सारखा सारखा त्रास नको ना, म्हणून एकदाच मागवून ठेवतोय. असं नाही हा, जेव्हा तुम्हाला लागतील तेव्हा मला फोन करा, मी पाठवेन तुम्हाला. बरं ठीक आहे, मग 60 रुपये पाठव. बरं ठीक आहे, पाठवते. अगं जरा मला 20 रुपये पाठव ना, पाणी बॉटल घ्यायची. बरं पाठवते. मला 50 रुपये पाठव ना, खूप भूक लागलाय, नाश्ता करायचंय. हो पाठवते. आज दिवसभर तू एवढी भिकार सारखं पैसे मागत होतो, अक्षरशः लाज वाटत होती मला. अरे वा, एवढ्या लवकर कंटाळलात? मला तुम्हाला फक्त याच गोष्टींची जाणीव करून द्यायची होती. म्हणजे गेली कित्येक वर्ष मी ना हेच फील करते. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुमच्याकडे हात पसरावे लागतात आणि जर न विचारता खर्च केला तर तुम्हाला हिशोब द्यावा लागतो. लग्नाच्या आधी बोलला होता सगळं तुझंच आहे, पण आता सगळ्या गोष्टी तुमच्याकडे मागून घ्याव्या लागतात. अगं हॅलो, अगं जरा मला 500 रुपये पाठव ना, कॉफी प्यायची होती. 500 रुपयाची कॉफी कधीपासून यायला लागली? अगं तुला सारखा सारखा त्रास नको ना, म्हणून एकदाच मागवून ठेवतोय. असं नाही हा, जेव्हा तुम्हाला लागतील तेव्हा मला फोन करा, मी पाठवेन तुम्हाला. बरं ठीक आहे, मग 60 रुपये पाठव. बरं ठीक आहे, पाठवते. अगं जरा मला 20 रुपये पाठव ना, पाणी बॉटल घ्यायची. बरं पाठवते. मला 50 रुपये पाठव ना, खूप भूक लागलाय, नाश्ता करायचंय. हो पाठवते. आज दिवसभर तू एवढी भिकार सारखं पैसे मागत होतो, अक्षरशः लाज वाटत होती मला. अरे वा, एवढ्या लवकर कंटाळलात? मला तुम्हाला फक्त याच गोष्टींची जाणीव करून द्यायची होती. म्हणजे गेली कित्येक वर्ष मी ना हेच फील करते. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुमच्याकडे हात पसरावे लागतात आणि जर न विचारता खर्च केला तर तुम्हाला हिशोब द्यावा लागतो. लग्नाच्या आधी बोलला होता सगळं तुझंच आहे, पण आता सगळ्या गोष्टी तुमच्याकडे मागून घ्याव्या लागतात.